समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। मोताळाच्या माळेगावमध्ये तणावाची परिस्थिती। अतिक्रमण निष्कासनासाठी गेलेला वन विभाग आणि पोलिसांवर हल्ला। घटनास्थळावर दंगा काबू पथक। पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेले 10 ते 15 वर्षांपासून शेकडो एकर जमिनीवर आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केलं होतं। अतिक्रमण निष्कासनाच्या कारवाईसाठी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे। मिरची पूड फेकली आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला। मोठी तणावाची परिस्थिती सध्या माळेगावमध्ये पाहायला मिळते। यामध्ये वन विभागाचे आणि पोलीस असे एकूण 16 कर्मचारी जखमी झालेत, तर 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली। हो घेतलं। मधून पल्सर म्हणा बंदोबस्त विश्राम। पण याच्यात दोन कोणतं गाव आहे ते? कोणतं गाव आहे? बंदोबस्त विश्राम। माळेगाव या ठिकाणी शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैधरित्या राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग, पोलीस आणि SRPFची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर अतिक्रमणधारक यांनी सदर पोलीस, वन विभाग आणि SRPFच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून 16 लोकांना जखमी केलेले आहे। सोबतच 8 ते 10 गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे। सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे। सुरुवातीला अतिक्रमणधारकांना त्यांचा अतिक्रमित क्षेत्रातील झोपड्या काढण्यासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला। त्यांच्या सांगण्यावरूनच सदरचा वेळ देण्यात आला होता, परंतु दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी झोपड्या काढल्या नाही आणि जेव्हा प्रशासन कारवाई करण्यास गेले तेव्हा त्यांनी सशस्त्र हल्ला केला। असंही सांगण्यात होतं की काही कुठलं पत्र येणार आहे स्थगितीसाठी, त्याच्यामुळे थांबले होते, काय सांगाल? नाही, त्यांना वेळ देण्यात येत होता की त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचं काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता। सध्या काय ठरलेलं आहे? प्रशासनाचे लोक जे अधिकारी आहेत ते परत गेलेले आहेत। जखमी लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहे। त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।